नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। उरणला जोडणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेची 31 आणि 30 क्रमांकाच्या NMMT ची बस सेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतलाय। त्यामुळे या बसने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसणार आहे। उरणमध्ये कोपरखैरणे ते उरण ही 31 तर कळंबोली ते उरण या मार्गावरील 30 या 2 क्रमांकाच्या बस सुरू होत्या। या बसमधून दिवसाला 7,000 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते। 42 बसच्या एकूण 120 फेऱ्या या मार्गावर चालवण्यात येत होत्या। या बसमुळे उरणच्या नागरिक, विद्यार्थी आणि चाकरमानी यांच्या प्रवासासाठी महत्त्वाची सेवा बनली होती। मात्र ही सेवाच आता बंद करण्याचा निर्णय NMMT व्यवस्थापनानं घेतलाय। काही दिवसांपूर्वी उरण तालुक्यातील खोपटे येथे झालेल्या अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांनी बस चालक आणि कंडक्टरला मारहाण केली होती। त्यानंतर देखील उरणमध्ये जाणाऱ्या बसमधील चालकास धमकी आणि मारहाणीच्या घटना सुरूच होत्या। नवी मुंबई परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांमध्ये वारंवार होणाऱ्या मारहाणीच्या घटनांमुळे भीतीचं वातावरण पसरलं होतं। त्यामुळे उरणला जाणारी बस सेवा पूर्णतः बंद करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली होती। त्यामुळे उरणच्या मार्गावरील NMMT ची सेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनानं घेतला असून कामगार कर्मचारी यांची सुरक्षा महत्त्वाची असल्याचं मत NMMT चे व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी व्यक्त केलंय। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या 7,000 पेक्षा अधिक प्रवाशांचे आता अतोनात हाल होणार आहेत। उरण मार्गावरील बस बंद करण्याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी बैठक आयोजित करणार आहेत। या बैठकीत यावर काही तोडगा निघतो का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र NMMT प्रशासनाच्या या निर्णयाने प्रवाशांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। वादळवारा लाईव्हसाठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।